नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केलेले आपल्यासोबत उदय सामंत सर, आम्हाला शहाणपणा शिकू नये असे तुम्ही आम्ही भाषणामध्ये म्हटले. एक प्रकारे अप्रत्यक्षपणे गणेश नाईकांना टोला लगावलेला आहे. मी कुठेही कोणाचंही नाव घेतलं नाही. मी असं म्हटलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आमचं सगळ्यांचं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवणे असं मी म्हटलं. मी कोणाचंही स्पेसिफिक नाव घेतलेलं नाही. ज्यांनी केले असेल त्यांना झोंबेल. मी कुठे नाव घेतलं? एकीकडे तुमच्या खात्यामध्ये घुसखोरी होऊ दिली जाणार नाही. काही दिवसापूर्वी राज्यमंत्र्यांकडे बैठक झाली, या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा बोललेलं आहे. काही तरुणांच्या विषयातला एक विषय होता, त्यांना काही परमिशन्स मिळत नव्हत्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्या 3-3, 4-4 वर्ष दिलेल्या नव्हत्या. त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर आज त्या परवानगी मी दिलेल्या आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला त्रास न देता परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये कसे आनंद अश्रू येतात हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. आणि हे सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जातं. 2 दिवसापूर्वी जे राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत गणेश नाईकांनी नवी मुंबईतल्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. कोण राज्यमंत्री? इंद्रजित मी कॅबिनेट मंत्री आहे. मला माझे अधिकार माहिती आहेत. इंद्रजितजींना त्यांना अधिकार माहिती आहे. त्याच्यामुळं राज्यमंत्र्यांना जे आम्ही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये त्यांनी जर बैठक घेतली असेल त्याच्यामध्ये मी नाराज होण्याचं काही कारण नाही. पण ते राज्यमंत्री आहेत, मी कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना देखील माहिती आहे. ओके, हो, ते उदय सामंत ते राज्यमंत्री आहेत अशा प्रकारे त्यांनी विधान केलेलं आहे. कॅमेरामन विक्रमसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.